युनिट आहे तुमचा अँटिना, हा आपण क्विकली रिवाइज करणार आहोत इकडे. ओके, एक शॉर्ट तुमचं रिव्हिजन करणार आहोत वन शॉटमध्ये. कंपेअर रिझोनंट अँटिना अँड नॉन रिझोनंट अँटिना. ओके, तर त्याचे डेफिनेशन्स, सर्किट, रिफ्लेक्शन ऑफ कोएफिशियंट्स आणि रेडिएशन पॅटर्न्स, हे 4 पॉईंट्स तुम्हाला देतील किंवा तुम्ही मनाने कंपेअर करू शकता. तर बघा, फर्स्ट काय आहे डेफिनेशन. इट इज द ट्रान्समिशन लाईन ऑफ लेंथ इक्वल टू मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 अँड ओपन ॲट बोथ एंड. ओके, तर रिझोनंट अँटेनाची जी लेंथ असते ती मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असते आणि त्याचे जे बोथ एंड्स असतात ते ओपन असतात. ओके, बघा इकडे तुम्हाला त्याचं सर्किट दिलंय. हा एक कंडक्टर आहे, दुसरा कंडक्टर आहे. ओके, हे दोन कंडक्टर आहेत आणि याचे जे एंड आहेत हे ओपन आहेत. ओके, त्यानंतर नॉन रिझोनंट अँटेनाचे डेफिनेशन्स काय आहेत, तर इट इज द ट्रान्समिशन लाईन हुज लेंथ इज नॉट मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ओके, इकडे मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे, इकडे मल्टिपल नाही आहे लॅम्बडा बाय 2च्या. ओके, त्यानंतर त्याचं सर्किट बघा, सोर्स आहे, एक अँटिना आहे आणि याला एक टर्मिनेशन रजिस्टर यूज केलेला आहे. इकडे ओपन नाही आहे. ओके, तर या ठिकाणी तुमचा अँटिना ओपन आहे, तर इकडे टर्मिनेशन रजिस्टर कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर रिफ्लेक्शन और कोएफिशियंट काय असतात, तर याच्यात स्टँडिंग वेव्ह प्रेझेंट्स असतात, कारण हा ओपन असल्यामुळे, ओपन टर्मिनल असल्यामुळे, आणि इकडे स्टँडिंग वेव्ह प्रेझेंट नसतात नॉन रिझोनंट मध्ये. त्यानंतर रेडिएशन पॅटर्न बघा. ओके, हा रिझोनंट अँटेनाचा रेडिएशन पॅटर्न आहे. ओके, आणि नॉन रिझोनंट अँटेनाचा पॅटर्न असा आहे. ओके, हे दोन, कधी कधी तुम्हाला फक्त हा रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायला पण विचारतात 2 मार्क्ससाठी. तर तुम्ही हे 4 पॉईंट क्विकली लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट बघा, काही टर्म्स असतील रिलेटेड टू अँटेना. ओके, या टर्म्स मधून काही वेळेस 4 मार्क्सला विचारतात, कधी 2 किंवा कधी 6 मार्क्सला. ओके, तर या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, त्या तुम्ही क्विकली बघून घ्या. आपण इकडे क्विकली त्याला रिवाइज करू की एक्झॅक्ट आहे काय. ओके, फर्स्ट तुमची टर्म आहे अँटिना रेजिस्टन्स. ओके, तर याची डिफाईन करायला विचारतात. अँटिना रेजिस्टन्स, ओके, तर त्याला 2 कंपोनंट असतात. इट हॅज अ 2 कंपोनंट. इट्स रेडिएशन रेजिस्टन्स ड्यू टू द कन्व्हर्जन ऑफ पॉवर इनटू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, अँटिनाचं काम काय असतं. ओके, तुमचा जर सपोज एक अँटिना असेल असा. ओके, हा तुमचा अँटिना आहे, याला तुम्ही काहीतरी व्होल्टेज, करंट सोर्स किंवा व्होल्टेज सोर्स इकडे कनेक्ट करता आणि हा काय करतो, तुमची पॉवर रेडिएट करतो. ओके, तर resistance of antenna has two components. One is its radiating resistance due to conversion of power into electromagnetic wave. म्हणजे तुमची जी पॉवर असेल तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये कन्वर्ट करतो. आणि सेकंड असतं द रेजिस्टन्स ड्यू टू द ऍक्च्युअल लॉसेस इन अँटिना. ओके, या अँटिनाचा काही इंटरनल रेजिस्टन्स असतो आणि त्यामुळे तुमचा काही पॉवर लॉस होतो. तर त्याचे डेफिनेशन्स बघू आपण. द रेडिएशन रेजिस्टन्स, ओके, इट इज डिफाइन्ड एज द रेशियो ऑफ पॉवर रेडिएटेड बाय अँटिना टू द स्क्वेअर ऑफ करंट ॲट द इनपुट ऑफ अँटेना फीड पॉईंट. ओके, हा तुमच्या अँटेनाचा फीड पॉईंट असेल. ओके, तर तुमचा जो रेडिएशन रेजिस्टन्स आहे आर आर इक्वल्स टू पी टी, म्हणजे पॉवर रेडिएटेड बाय अँटेना टू द स्क्वेअर ऑफ करंट टू द स्क्वेअर ऑफ इनपुट करंट फीड इनटू द अँटेना. म्हणजे या अँटेनाचा जो पॉईंट आहे, फीडर पॉईंट, फीड पॉईंट. ओके, या पॉईंटला दिलेला करंटचा स्क्वेअर. ओके, तर हा सिंपल एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता डिफाईन करायला. रेशिओ ऑफ रेडिएटेड पॉवर रेडिएटेड बाय अँटेना टू द स्क्वेअर ऑफ करंट ॲट द इनपुट ऑफ अँटेना. नंतर सेकंड आहे डायरेक्टिव्हिटी. तर बघा याची डेफिनेशन काय आहे. द डायरेक्टिव्हिटी गेन कॅन बी डिफाईन इन एनी डायरेक्शन. ओके, हाउएवर directivity means the maximum directive gain which is obtained in only one direction at which the radiation is maximum. Okay, therefore directivity equals to maximum directive gain. आपण ज्यावेळेस अँटेनाचे तुमचे रेडिएशन्स पॅटर्न ड्रॉ करू. ओके, जर तुमचा रेडिएशन्स पॅटर्न असा असेल, ओके, तर या साईडला तुम्हाला मॅक्सिमम गेन मिळते, म्हणजे एका पर्टिक्युलर डायरेक्शनला तुम्हाला मॅक्सिमम गेन मिळते आणि तो जो एरिया आहे ज्या साईडला तुम्हाला मॅक्सिमम गेन मिळतं ती झाली तुमची डायरेक्टिव्हिटी ऑफ अँटेना. ओके, किंवा त्याला तुम्ही अजून डिफाईन करू शकता. द डायरेक्टिव्ह गेन इज डिफाईन एज द रेशिओ ऑफ पॉवर डेन्सिटी इन पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ वन अँटेना. ओके, एका पर्टिक्युलर डायरेक्शनला तुमच्या अँटेनाची पॉवर डेन्सिटी किती आहे टू द पॉवर डेन्सिटी दॅट वुड बी रेडिएटेड इन ऑमनी डायरेक्शनल अँटेना. ओके, म्हणजे टोटल अँटेनाने डायरेक्ट केलेली पॉवर. ओके, पॉवर डायरेक्टेड बाय वन डायरेक्शन, लाईक या डायरेक्शनला किती पॉवर आहे टू द टोटल. ओमनी डायरेक्शन म्हणजे ऑल डायरेक्शनला डिसिपेट झालेली पॉवर. तर जनरली डायरेक्टिव्हिटी म्हणजे काय की एका पर्टिक्युलर डायरेक्शनला रेडिएट झालेली पॉवर. ओके, त्याला आपण डायरेक्टिव्हिटी म्हणतो. ही झाली तुमची डायरेक्टिव्हिटी. ओके, गेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे गेन काय असतं, आउटपुट पॉवर अपॉन
इनपुट पॉवर. ओके, हे जनरल फॉर्म्युला आहे गेनचा. ओके, तर इकडे अँटिना गेन मध्ये आपण बघू काय आहे, तर इट इज द रेशिओ ऑफ फोकस ट्रान्समिटेड पॉवर. ओके, ट्रान्समिटेड पॉवर पीटी अपॉन द इनपुट पॉवर ऑफ द अँटिना पीआय. सेम फॉर्म्युला इकडे पण आहे, फक्त तुम्हाला हा अँटिनाशी रिलेट करायचा आहे. ओके, कोणत्याही याचा गेन जो असतो, पॉवर गेन असेल, व्होल्टेज गेन असेल, तो असतो आउटपुट पॉवर टू इनपुट पॉवर. व्होल्टेज गेन असेल तर आउटपुट व्होल्ट टू इनपुट व्होल्ट. इकडे अँटिना गेन आहे म्हणून ट्रान्समिटिंग पॉवर म्हणजे आउटपुट ट्रान्समिटिंग पॉवर टू द इनपुट पॉवर ऑफ अँटिना. ओके, इकडे आउटपुट पॉवरच्या ऐवजी आपण ट्रान्समिटेड पॉवर वापरतो, कारण आपण आपला अँटिना जी पॉवर आपण त्याला देतो ती ट्रान्समिट करतो. ओके, हा झाला तुमचा अँटिना गेन. किंवा याच्या मल्टिपल डेफिनेशन्स आहेत, तुम्ही कोणतीही जी तुम्हाला इझी वाटेल ती करू शकता. Antenna gain is defined as the ratio of power density radiated in particular direction to the power density radiated to the same point by the reference antenna. ओके, तर जी सिंपल तुम्हाला डेफिनेशन्स वाटेल ते तुम्ही आतमध्ये प्रिपेअर करू शकता. त्यानंतर पॉवर डेन्सिटीची डेफिनेशन्स बघा. पॉवर डेन्सिटी इज डिफाईन ॲज द रेट ॲट विच energy passes through a given surface area in a free space. Rate at which energy passes through a given surface area in the free space. त्याला जर एक्सप्रेस करायचं असेल तर काय करतो, पॉवर डेन्सिटी इक्वल्स टू एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. ओके, एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया यामध्ये ते मेजर करतात पॉवर डेन्सिटी. ओके, त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे, ऑल डेफिनेशन रिलेटेड टू अँटिना आहे आणि छोटे छोटे डेफिनेशन्स आहेत आणि मोस्टली तुम्ही नावावरून मॅनेज करू शकता. बघा इकडे रेडिएशन्स पॅटर्न आहेत, तर प्रत्येक अँटिनेचे आपण रेडिएशन्स पॅटर्न बघणार आहोत. तर रेडिएशन पॅटर्न म्हणजे काय, अ ग्राफ और डायग्राम विच टेल अस अबाउट द मॅनर इन विच अन अँटिना रेडिएट पॉवर इन डिफरंट डायरेक्शन इन नोन ॲज अ रेडिएशन पॅटर्न ऑफ अँटिना. म्हणजे काय की तुमचा अँटिना आहे आणि तो एका तो कोणत्या डायरेक्शनला मॅक्झिमम पॉवर डिसिपेट करतोय. ओके, आपल्या जनरली आपला अँटिना हा 360 डिग्री आपण कन्सिडर करतो, आपला 360 डिग्री एरिया आहे. ओके, आणि यामध्ये तुमचा अँटिना एका पर्टिक्युलर एरियामध्येच पॉवर डिसिपेट करतो. ओके, ही झाली त्या अँटिनाचा रेडिएशन्स पॅटर्न. ओके, तर ही रेडिएशन पॅटर्नची डेफिनेशन्स तुम्ही क्विकली बघू शकता. इकडे दिले बघा. आता हे तुमचा पूर्ण एक सर्कल आहे 360. ओके, या पूर्ण एरियामध्ये हा अँटिना फक्त या पर्टिक्युलर डायरेक्शनला मॅक्सिमम पॉवर तुमची या साईडला मॅक्सिमम पॉवर तुम्हाला मिळते अँटेनाची रेडिएशन पॉवर. ओके, तर हे झालं त्याची रेडिएशन पॅटर्न. ओके, डायरेक्शन ऑफ मॅक्झिमम रेडिएशन, या साईडला तुम्हाला मॅक्सिमम रेडिएशन. पोलरायझेशन इज डिफाईन ॲज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएटेड फ्रॉम अँटिना, किंवा द पोलरायझेशन ऑफ प्लेन EM वेव्ह इज सिम्पली द ओरिएंटेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर विथ रिस्पेक्टिव्ह सरफेस. म्हणजे तुमच्या अँटिनेमधून जे EM इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएट होणार आहे. ओके, तर ओरिएंटेशन ऑफ त्याची इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर विथ रिस्पेक्टिव्ह सरफेस कोणती एक सिंपल तुम्ही लक्षात ठेवू शकता दोन्हीपैकी, किंवा तुम्ही ऑलरेडी एखादी बुक्समध्ये प्रिपेअर केली असेल तर ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला एक डायपोल हाफ डायपोल अँटिना विचारतात. ओके, ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा आणि रेडिएशन पॅटर्न्स. ओके, तर मोस्ट ऑफ द टाइम्स असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील. या चॅप्टरमध्ये हार्डली तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन हे रेडिएशन पॅटर्न किंवा त्याचे कंपॅरिझन किंवा या टर्म्स यामधूनच येतात. ओके, तर बघा हाफ वेव्ह डायपोल अँटिना. ओके, तर सिम्पल एक सर्किट आहे याचं. ओके, असं तुम्ही काढू शकता. ओके, आणि हे तुमचे असतात फीड पॉईंट, म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचे वायर कनेक्ट करता, म्हणजे करंट फीड करता. ओके, त्यानंतर हा डायपोल अँटिना आहे, याची लेंथ असते λ/2. ओके, आणि त्यानंतर ही तुमची ट्रान्समिशन लाईन झाली. ओके, ज्यामधून तुम्ही करंट सप्लाय करता. याचा इम्पेडन्स असतो 75 ओहम. ओके, तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर सिंपल बघा, हा रिझोनंट आहे. ओके, रिझोनंट अँटिना म्हणजे काय, ज्याची वेव्हलेंथ मल्टिपल ऑफ λ/2 असते. ओके, याची फर्स्ट पॉईंट आहे की हा रिझोनंट अँटिना आहे. त्यानंतर सेम एक्झॅक्ट हाफ वेव्हलेंथ आहे त्याची λ/2 लॉंग, आणि हा ओपन इंडेड आहे. इकडे कुठेही कोणताही टर्मिनेटर रजिस्टर आपण कनेक्ट केलेला नाहीये, म्हणून हा ओपन सर्किटेड ॲट वन एंड. ओके, त्यानंतर काय आहे की डायपोल अँटिना हॅव लेंथ इन मल्टिपल ऑफ λ/2, लाईक λ/2, λ, 3 λ/2 या प्रोपोर्शन मध्ये त्याची लेंथ असते कंटिन्युअस. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात, रिझोनंट अँटिना. हा रिझोनंट अँटिनाचा टाईप आहे. त्यानंतर इन हाफ वेव्ह डायपोल अँटिना द फॉरवर्ड वेव्ह अँड रिफ्लेक्टेड वेव्ह एक्झिस्ट, हेन्स द रेडिएशन पॅटर्न इज बायडायरेक्शनल.
ओके. तर याच्यामध्ये फॉरवर्ड वेव्ह असते आणि रिफ्लेक्टेड वेव्ह पण असतात, त्यामुळे याचा जो रेडिएशन पॅटर्न आहे तो तुम्हाला असा दाखवायचा आहे. ओके, फॉरवर्ड साईडला पण आणि बॅकवर्ड साईडला पण असे तुम्ही एक डायग्राम यासारखी ड्रॉ करू शकता, किंवा सिम्पल एक ड्रॉ करू शकता. तुम्हाला फक्त हाफ वेव्ह डायपोल अँटेना, सिम्पल सर्किट आहे, रिझोनंट टाईप आहे, वेव्हलेंथ असतील λ/2 आणि त्याच्या मल्टिपलच असतील, म्हणजे डिफरंट काइंड ऑफ वेव्हलेंथ जर असेल तर ती λ/2च्या मल्टिपल असते आणि त्याचा रेडिएशन पॅटर्न. त्यानंतर काही वेळेस तुम्हाला काय करतात की रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायला विचारतात आणि एक लेंथ देतात. ओके, तर फोल्डेड डायपोल अँटेनासाठी तुम्हाला काही लेंथ देतात की सपोज लेंथ इक्वल्स टू λ/2, लेंथ इक्वल्स टू लॅम्डा और लेंथ इक्वल्स टू 3 लॅम्डा. ओके, तर यासाठी तुम्हाला त्याचे रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करायचे, ते तुम्ही सिम्पली इकडे बघू शकता. हा आहे माझा λ/2 साठी, हा आहे लेंथ इक्वल्स टू लॅम्डा असेल तर माझा रेडिएशन पॅटर्न असा असेल. ओके, इकडे तुम्ही डायरेक्शन्स पण दाखवू शकता, लाईक 90, ओके, 180, ओके, या 270 या डायरेक्शन मध्ये तुम्ही याला दाखवू शकता. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ फोल्डेड डायपोल. ओके, तर फोल्डेड डायपोलचे ॲडव्हान्टेजेस काय असतात? हायर इनपुट इम्पिडन्स, ओके, ग्रेटर बँडविड्थ, इझी टू कन्स्ट्रक्ट आणि कॉस्ट कन्स्ट्रक्शन इज लेस. जनरली ज्यावेळेस आपण अँटेना विषयी बोलतो त्यावेळेस बँडविड्थ, इनपुट इम्पिडन्स, ओके, हे 2 पॉईंट फिक्स असतात. त्यानंतर कन्स्ट्रक्शन कसं आहे, इझी टू कन्स्ट्रक्ट आहे की डिफिकल्ट आहे, काही कॉम्प्लेक्स मेकॅनिकल स्ट्रक्चर असेल. ओके, या गोष्टी तुम्ही इझिली ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेसमध्ये कम्पेअर करू शकता. त्यानंतर क्विकली डेफिनेशन्स आहेत. एक आहे मेजर लोब. ओके, द मेजर लोब ऑल्सो नोन ॲज द मेन लोब. ओके, इट इज द पार्ट ऑफ रेडिएशन पॅटर्न वेअर द अँटेना रेडिएट द मोस्ट एनर्जी. ओके, ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही अँटेनाचा एक रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करता. ओके, तर बघा इकडे जसा हा ड्रॉ केला आहे. ओके, तर बघा मोस्ट ऑफ द जे तुमचा रेडिएशन पॅटर्न आहे तो या साईडला आहे. ओके, या साईडला हा तुमचा मोस्ट ऑफ द जो एरिया आहे रेडिएशन पॅटर्नचा तो या साईडला आहे, म्हणून याला म्हणतात मेजर लोब. आणि जो छोटा असतो, ओके, हा छोटासा जो पॅटर्न्स आहे याला म्हणतात मायनर लोब्स. ओके, तर एक क्विकली तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, मायनर लोब्स आर रिजन ऑफ द रेडिएशन पॅटर्न वेअर द अँटेना रेडिएट एनर्जी विथ लेस इंटेन्सिटी ॲज कम्पेअर टू मेजर लोब. म्हणजे या साईडला तुमच्या रेडिएशनची इंटेन्सिटी हाय आहे आणि इकडे स्मॉल पोर्शन्समध्ये तुमचं रेडिएशन्स होते, म्हणून तो झाला मायनर लोब्स. त्यानंतर इकडे काही अँटेना आहेत ज्याच्या नावामधूनच तुम्ही त्याचे रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करू शकता. बघा, युनिडायरेक्शनल अँटेना म्हणजे काय, एका साईडला मॅक्सिमम डायरेक्टिव्हिटी असणार. ओके, हा झाला तुमचा unidirectional antenna, also known as directional antenna. It is designed to transmit or receive radio signal in specific directions only. ओके, फक्त एकाच डायरेक्शनला तुम्हाला मॅक्सिमम रेडिएशन पॅटर्न मिळणार किंवा मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळणार. ओके, बघा सिम्पली. आणि हे तुमचे छोटे छोटे मायनर लोब्स. ओके, आणि जर मॅक्सिमम एनर्जी तुमची फक्त एकाच डायरेक्शनला मिळते डायरेक्टिव्हिटी अँटेनाची, तर एक क्विकली तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं, युनिडायरेक्शनल म्हणजे एका डायरेक्शनलला मला, युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शनला मला मॅक्सिमम रेडिएशन मिळते. ओके, त्यानंतर बाय डायरेक्शनल. बाय डायरेक्शनल म्हणजे 2 डायरेक्शन, बाय म्हणजे 2. ओके, बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्ही साईडला मला मॅक्सिमम रेडिएशन मिळते माझं, या साईडला पण आणि या साईडला. हे झालं तुमचं बाय डायरेक्शनल. इट इज डिझाईन टू ट्रान्समिट और रिसीव्ह सिग्नल इन 2 अपोजिट डायरेक्शन. आणि 2 डायरेक्शन त्याच्या एकमेकाला अपोजिट असतात. अनलाईक युनिडायरेक्शनल अँटेनाज विच फोकस इन सिंगल इन 1 डायरेक्शनल. ओके, युनिडायरेक्शनल मध्ये सिग्नल फक्त 1 डायरेक्शनलला रेडिएट होतं, तर बाय डायरेक्शनल मध्ये अँटेनाज आर युजफुल इन सिच्युएशन वेअर कव्हरेज इज निडेड इन 2 मेन डायरेक्शन्स. जर तुम्हाला 2 मेन डायरेक्शनला कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही बाय डायरेक्शनल अँटेना यूज करू शकता. एका साईडला पाहिजे असेल तर युनिडायरेक्शनल अँटेना यूज करू शकता. ओके, त्यानंतर ओमनी डायरेक्शनल. ओमनी म्हणजे ऑल साईड. ओके, ओमनी डायरेक्शनल अँटेना डिझाईन टू रेडिएट और रिसीव्ह सिग्नल इन ऑल डायरेक्शन्स इक्वली, किंवा याला म्हणतात 360 डिग्री अराउंड अँटेना, कारण हा पूर्ण 360 डिग्रीमध्ये तुमचं सेम रेडिएशन पॅटर्न देतो, याच्यामध्ये कुठलीही डायरेक्शनल नाही आहे, म्हणून याला म्हणतात ओमनी डायरेक्शनल अँटेना. हा त्याचा झाला रेडिएशन पॅटर्न. त्यानंतर काही वेळेस तुम्हाला अँटेनाचे टाईप्स विचारतात. ओके, तर बघा, रेक्टँग्युलर अँटेना आहे, हा मोबाईल आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी यूज करतात. त्यानंतर GPS साठी यूज करतात, RFID साठी यूज करतात आणि रडारसाठी. त्यानंतर डिश अँटेना तुम्हाला माहिती आहे, डिश अँटेना आपण यूज करतो TV ब्रॉडकास्टिंगसाठी. ओके, त्यानंतर हा अजून टेलिफोन सिग्नलसाठी यूज करतात. ओके,
बिटवीन नियर बाय सिटीज. जसं तुमच्या टेलिफोनमध्ये डिफरंट सेल्स असतात. ओके, तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरला शिकाल ज्यावेळेस डिजिटल कम्युनिकेशन तुम्ही शिकाल, तर त्या ज्यावेळेस आपण एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये कॉल करतो, ओके, त्यावेळेस आपला कॉल एका नियरेस्ट टॉवरला कनेक्ट केला जातो. ओके, आणि त्या टॉवरमधून मग थ्रू द डिश अँटिना, ओके, हाय सिग्नल ट्रान्समिट करून दुसऱ्या सिटीसोबत कन्वर्ट केला जातो आणि पुन्हा मग तो डिश अँटिना टू मोबाईल टॉवर आणि मोबाईल टॉवरपासून तुमच्या मोबाईलला, या प्रकारे तो कम्युनिकेशन करतो. ओके, त्यानंतर वायरलेस लॅनमध्ये हा वापरतात डेटा कम्युनिकेशनसाठी किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी वापरतात, स्पेस क्रॅफ्टसाठी वापरतात आणि रेडिओ टेलिस्कोपमध्ये वापरतात डिश अँटिना. त्यानंतर हॉर्न अँटिना हा मोस्टली तुमचे जे मायक्रोवेव्ह आहेत, ओके, त्यासाठी वापरतात. जसं वेव्ह गाईड तुम्ही शिकला आहे, ओके, तर वेव्ह गाईड रिलेटेड फ्रिक्वेन्सी जी असते, हाय फ्रिक्वेन्सी मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी, त्यामध्ये हा हॉर्न अँटिना यूज करतात. त्यानंतर सॅटेलाइट ट्रॅकिंगसाठी यूज करतात. त्यानंतर लूप अँटिना बघा, फॉर डायरेक्शन फाइंडिंगसाठी हा यूज करतात. त्यानंतर पोर्टेबल रिसिव्हरमध्ये आणि नेव्हिगेशन सिस्टीममध्ये वापरतात. त्यानंतर यागिवडा अँटिना हा जुन्या काळात टीव्हीमध्ये यूज करायचा, जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायची किंवा कलर टीव्हीमध्ये सुद्धा जेव्हा दूरदर्शन वगैरे आपण बघायचो, त्यावेळेस आपल्याला हा यागिवडा अँटिना आपण यूज करायचो टीव्ही रिसिव्हरसाठी. ओके, तर HF आणि VHF रेंजमध्ये हा ऑपरेट होतो आणि टीव्ही रिसिव्हिंगसाठी वापरतात. त्यानंतर अजून हा कंडिशनल ॲक्सेस सिस्टीम जी CAS आहे, त्यामध्ये ॲज अ डिक्रिप्टर म्हणून यूज करतात. एक एक दोन दोन ॲप्लिकेशन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं ड्रॉ द स्केच ऑफ लूप अँटिना अलॉंग विथ इट्स रेडिएशन पॅटर्न, तर सिम्पल तुम्हाला एक लूप फॉर्म करायचा आहे. ओके, आयदर इट इज सर्क्युलर लूप और स्क्वेअर लूप. ओके, आणि हे तुमचे फीडरचे पॉईंट आणि हा त्याचा रेडिएशन पॅटर्न तुम्ही क्विकली लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे यागिवडा अँटिना. हा आपण विचारू शकता 4 मार्क्सला, तर त्याचं सिम्पल कन्स्ट्रक्शन्स तुम्ही इकडे लक्षात ठेवू शकता. फर्स्ट असतं एक रिफ्लेक्टर. ओके, त्यानंतर असतं तुमचा एक फोल्डेड डायपोल. ओके, त्यानंतर तुमचा एक फोल्डेड डायपोल असतो आणि तुमचे जे फीडर पॉइंट्स असतात ते फोल्डेड डायपोलला कनेक्ट असतात. ओके, आणि त्यानंतर तुमचे असतात डायरेक्टर्स. ओके, 3 किंवा मल्टिपल डायरेक्टर तुम्ही यूज करता आणि त्यांची लेंथ ही रिड्युसिंग असते. ओके, रिड्युसिंग लेंथमध्ये ते असतात. बघा इकडे तुम्ही बघू शकता, हा तुमचा झाला रिफ्लेक्टर. त्यानंतर असतो तुमचा फोल्डेड डायपोल. फोल्डेड डायपोलला तुम्ही वायर फीड करता, म्हणजे इकडे तुमचा एनर्जी सोर्स तुम्ही कनेक्ट करता. त्यानंतर असतात तुमचे डायरेक्टर्स. ओके, तर याची लेंथ बघून घ्या. रिफ्लेक्टरची लेंथ असते 0.55 लेम्डा. त्यानंतर या दोघांचं डिस्टन्स, हे पूर्ण डिटेल कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे नोट डाऊन करावं लागेल. ओके, तर फिक्स डिझाईन केलेलं असतं प्रत्येकाची लेंथ किती असेल, डायरेक्टरची लेंथ किती असेल. ओके, आणि याचं फंक्शन्स कसं असतं की हा जो तुमचा फोल्डेड डायपोल आहे, ओके, हे तुमचे सिग्नल कन्वर्ट करून इकडे ट्रान्सफर करतो. नंतर हा रिफ्लेक्टर असतो. ओके, तर या साईडनं तुम्हाला कुठलेही सिग्नल रिसीव्ह होत नाही. जे पण सिग्नल तुमच्या रिफ्लेक्टरवरती येतात, हा ते सिग्नलला रिवाइज ट्रान्समिट करतो. ओके, आणि ते फक्त या डायरेक्शनना तुमचे जे सिग्नल रिसीव्ह करणार. ओके, या डायरेक्टरच्या डायरेक्शननी. जर याचा रेडिएशन्स तुम्ही पॅटर्न बघितला तर हा फक्त वन डायरेक्शनला तुम्हाला मॅक्सिमम रेडिएशन पॅटर्न मिळतो. ओके, या डायरेक्शनला, आणि हे झाले तुमचे मिनी लोब्स. ओके, ओके, तर हे कन्स्ट्रक्शन आहे बघा. हा रिफ्लेक्टेड आहे, हा डायपोल, नंतर हे 3 डायरेक्टर्स. ओके, हे 3 डायरेक्टर्स आणि या रिफ्लेक्टरच्या साईडनं तुम्हाला गेन मॅक्सिमम मिळत नाही. इकडे 0 गेन असतो आयडियली, किंवा हा बॅक लोब म्हणतात त्याला. ओके, आणि जो मॅक्झिमम तुमचा रेडिएशन पॅटर्न असतो तो या साईडने असतो. ओके, फ्रंट लोब किंवा मेन लोब तुमचा हा, आणि हा रेडिएशन पॅटर्न्स तुम्ही ड्रॉ करू शकता. 4 मार्क्सला विचारतात हा. 2 मार्क्सला तुम्हाला रेडिएशन पॅटर्न आणि याचं कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं आहे आणि थोडंसं एक्सप्लेन करू शकता तुम्ही. त्यानंतर आहे मायक्रोवेव्ह अँटिनाज. ओके, मायक्रोवेव्ह अँटिना काय असतात की जी तुमची मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी सिग्नल असते, हायेस्ट फ्रिक्वेन्सी, जिची टिपिकल रेंज किती असते मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीची, 1 GHz टू 30 GHz. ओके, तर या रेंजसाठी जो अँटेना डिझाईन करतो आपण, त्या अँटेनाला आपण म्हणतो मायक्रोवेव्ह अँटेनाज. ओके, आणि व्हॅरियस कम्युनिकेशनमध्ये ते यूज करतात. सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल, रडार कम्युनिकेशन असेल, ओके, किंवा टेरेस्ट्रियल ब्रॉडकास्टिंग असेल. ओके, तर त्यामध्ये तुम्ही हा डिश अँटेना बघितला असेल. खूप मोठे मोठे डिश अँटेना असतात काही ठिकाणी, ओके, जे हाय सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी यूज करतात. जनरली हा आपण बघितलेला आहे तुम्ही, हा जो आपण तुमच्या डिजिटल ब्रॉडकास्टिंग जे आहे, तुमचे डिजिटल टेलिव्हिजन, ओके,
DTH सर्व्हिससाठी हा अँटिना यूज करतात. तर याचं वर्किंग कसं असतं, एक तुमचा पॅराबॉलिक रिफ्लेक्टर असतो, या ठिकाणी तुमचा अँटिना असतो, ओके, आणि या ठिकाणी तुमचा फीडर असतो. तर इकडे बघा तुम्ही असं त्याचं एक सिंपल कन्स्ट्रक्शन काढू शकता, ओके. पॅराबॉलिक रिफ्लेक्टर, प्रायमरी अँटिना आणि स्पेरिकल रिफ्लेक्टर, ओके. आणि त्याचा जो रेडिएशन पॅटर्न असतो तो पण वन डायरेक्शन आहे. एका डायरेक्शनला तुम्हाला मॅक्सिमम रेडिएशन्स मिळते आणि बाकीचे हे तुमचे झाले, ओके. तर एका डायरेक्शनला फक्त तुम्हाला मॅक्सिमम मेन लोब मिळतोय हा, ओके. एका डायरेक्शनला तुम्हाला मॅक्सिमम रेडिएशन्स मिळते. तर बघा याचं वर्किंग कसं असतं की ज्यावेळी पण तुमचे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज येतात, ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जेव्हा याच्यावरती रिफ्लेक्ट होतात या पॅटर्नवरती, तर याचा शेप असतो हा इलिप्टिकल शेप असतो. तर यावरती तुमचे वेव्हज येऊन ते रिफ्लेक्ट होतात आणि ते सगळे रिफ्लेक्ट कुठं होतात, तुमच्या या, ते सर्व रिफ्लेक्ट कुठं होतात, तुमच्या या सेंटर पॉईंटला, ज्या ठिकाणी तुमचा हा अँटिना असतो या ठिकाणी, किंवा याला आपण कॅमेरा म्हणतो, ओके. तर या अँटिनाच्या ठिकाणी सर्व तुमचे जे रेडिएशन्स आहेत ते रिफ्लेक्ट होतात इकडे, ओके. आणि मग हा इथून तुम्हाला सिग्नल मिळतात, ओके. हा तुमचा फीडर पॉइंट यासाठी, ओके. तर डिश अँटिना तुम्ही बघितला. त्यानंतर हॉर्न अँटिना बघा, त्याचा थोडासा शेप हॉर्न टाईप असतो. हा पण हाय फ्रिक्वेन्सीसाठी वापरतात, मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीसाठी. जनरली हॉर्न अँटिना कुठे यूज करतात, जिथे तुमची वेव्ह गाईड असते, ओके. वेव्ह गाईडच्या ठिकाणी तुम्ही हॉर्न अँटिना यूज करता. याचा शेप पण तुम्ही जर बघितला तर वेव्ह गाईड सारखा असतो आणि डिपेंड्स ऑन शेप त्याचे काही टाईप्स आहेत, जसं की सेक्टरल, पॅरामिडल किंवा सर्क्युलर. आणि याचं पण जो मॅक्सिमम गेन असतो तो वन साईडला मॅक्सिमम गेन मिळतो, ओके. आणि ॲक्च्युअलमध्ये जर तुम्हाला फोटो बघायचा असेल तर तुम्ही हा असा तुमचा हॉर्न अँटिना दिसतो. जनरली हे फक्त रेफरन्ससाठी आहेत, ओके, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग, ओके. हे तुम्हाला ड्रॉ करायचे नाही आहेत, ओके. डिश टीव्ही सोडून द्या. त्यानंतर पॅच अँटिना या नावाचा एक कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय असतं की एका स्क्वेअर ब्लॉकमध्ये तुम्हाला एक पॅच बनवतात, ओके. हा कंडक्टिव्ह असतो, ज्या ठिकाणी तुमचा अँटिना असतो आणि अदर जो एरिया आहे, ओके, याला ग्राउंड प्लेन म्हणतात, ओके. आणि या ठिकाणी तुमचे फीडर पॉईंट्स असतात. तर हा एक स्क्वेअर पॅटर्नमध्ये असतो, ओके. आणि हा त्याचा झाला थोडासा डिफिकल्ट आहे इकडे रेडिएशन्स पॅटर्न, ओके. तर हा रेडिएशन्स पॅटर्न आहे पॅच अँटिनाचा, ओके. आणि ॲक्च्युअलमध्ये तो कसा असतो, इकडे एक मायक्रो स्ट्रिपचा पॅच असतो, त्यानंतर साईडना तुमचा ग्राउंड सबस्ट्रेट असतो आणि या ठिकाणी तुम्ही कनेक्ट करता. तर हे स्क्वेअर अँटिना कसे असतात जनरली, काही वेळेस बघा तुम्ही एअरक्राफ्ट असतील किंवा काही रडार असतील, मुव्हिंग असतात कंटिन्युअसली हाय स्पीडमध्ये, त्यावेळेस जर तुम्ही डिश अँटिना टाईप किंवा एखादा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरचा अँटिना यूज केला तर तो हाय मोशन्समध्ये त्याचे डायरेक्शन्स डिस्टर्ब होऊ शकते किंवा तो स्टेबल राहणार नाही. म्हणून वेगवेगळ्या टाईपचे अँटिने आपण डिझाईन करतो बेस्ड ऑन ॲप्लिकेशन्स. तर मायक्रोस्ट्रिपचे काही ॲप्लिकेशन्स काय आहे, तर हा इन एअरक्राफ्टमध्ये वापरतात रडारसाठी, त्यानंतर नेव्हिगेशन सिस्टीममध्ये, त्यानंतर कम्युनिकेशन अल्टिमीटर आणि लँडिंग सिस्टीममध्ये यूज करतात. त्यानंतर मिसाईल्समध्ये पण हा वापरतात पॅच अँटिना, रडार आणि फजिंग अँड टेलिमॅट्रीसाठी. त्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये वापरतात, डायरेक्ट ब्रॉडकास्टिंग ऑफ टीव्ही आणि रिमोट सेन्सिंग, ओके. अजून पण काही 2-3 टाईप्स आहेत, जसं की स्मार्ट अँटिना, ते तुम्ही बघून घ्या, ते आपण कव्हर करत नाही आहेत. तर जनरली या चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला अँटिनाचा टाईप लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचा रेडिएशन पॅटर्न आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत तर, ओके. जनरली मायक्रोवेव्ह अँटिना जर विचारले तर ते मोस्ट ऑफ द सॅटेलाइट कम्युनिकेशन, डिफेन्स, ओके, अशा गोष्टीमध्ये वापरतात, ओके. त्यानंतर यागिवडा हा UHF आणि VHF रेंजच्या फ्रिक्वेन्सीसाठी वापरतात, मोस्टली टीव्ही आणि ब्रॉडकास्टसाठी. त्यानंतर लूप अँटिनाचे फंक्शन्स काय आहेत, ओके. तर हा डायरेक्शनल ॲक्टिव्हिटीसाठी वापरतात, जसं तुम्हाला डायरेक्शनल फाइंडिंग करायचं असेल किंवा पोर्टेबल डिव्हाइसेसमध्ये लूप अँटिना यूज करतात. त्यानंतर हे डायरेक्शनल अँटिना आहेत. युनिडायरेक्शनल म्हणजे वन डायरेक्शनलला, बाय डायरेक्शनल म्हणजे बोथ डायरेक्शनलला, ओमनी डायरेक्शनल म्हणजे ऑल डायरेक्शनलला तुम्हाला रेडिएशनल पॅटर्न मिळणार, ओके. तर क्विकली आपण बघितलेलं आहे, तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता, ओके. सो आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. तुम्हाला जर डीप पाहिजे असेल तर तुम्ही नोट्स वाचा. सो दिस इज ओनली फॉर युअर रिव्हिजन्स, ओके. अँड ऑल द बेस्ट अँड थँक यू.